भारतीय सैन्यात सन्मानाचे करिअर घडवण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत असं प्रतिपादन कर्नल रणजित सिंह नलावडे यांनी केलं। भारतीय सैन्य दलामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे, शिस्तबद्ध आणि सन्मानाचे करिअर घडविण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत। योग्य नियोजन, प्रशिक्षण आणि शासकीय प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थी अल्पावधीत उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात, असे प्रतिपादन कर्नल रणजितसिंह नलावडे यांनी केले। 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा, शिक्षण क्षेत्रातील नव्या संधी आणि उज्ज्वल भवितव्याचा मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ब्रेन शैक्षणिक सल्ला व समुपदेशन केंद्र सोलापूर व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भरारी करिअर मार्गदर्शन मेळावा 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते। दिनांक 17 मे रोजी डॉक्टर फडकुले सभागृहात आयोजित भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे निवृत्त आयकर आयुक्त श्री हितेंद्र निनावे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले। यामध्ये श्री समीर दलाल यांनी माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील करिअर क्षेत्रे, सोलापूर विद्यापीठातील डॉक्टर अंबादास भास्के यांनी माध्यमे व पत्रकारिता, प्राचार्य श्रीकांत जोशी यांनी डिप्लोमा व इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया तसेच शिष्यवृत्ती संधी, एज्युब्रिज पुणे संस्थेचे श्री संदीप द्रविड यांनी परदेशातील शिक्षणाच्या संधी, डॉक्टर चंद्रकांत वाघमारे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील करिअर पर्याय तसेच प्राध्यापक किरण कुलकर्णी यांनी शैक्षणिक समुपदेशनाची आवश्यकता आणि महत्त्व याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले। या प्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर संदीपान नरोटे, सोलापूर येथील डिब्बो एज्युकेशन संस्थेचे श्री अमर गोरंटी, लायन्स क्लब सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष श्री विश्वनाथ आवटे, सचिव श्री विश्वनाथ आमने, सदस्य सौ सुजाता आमने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तसेच ब्रेन शैक्षणिक सल्ला व समुपदेशन केंद्र सोलापूरच्या अध्यक्षा सौ शलाका कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि शैक्षणिक सहाय्य क्षेत्रात संचालक सातत्याने केले जात असलेल्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्षा अर्पिता कुलकर्णी यांनी केले व सूत्रसंचालन सौ माधुरी कुलकर्णी यांनी प्रभावीपणे पार पाडले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक श्रीमती वैशाली ताटी, अर्चना सलवारू, प्रतीक्षा दुरळेकर, लक्ष्मी काळे, तल्लाह नायकवडी, तन्मय मेटी पाटील, वैभव सुतार, संगीता म्हाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे नियोजन नाईस गोल इव्हेंट कंपनीचे सोमनाथ पवार यांनी केले।